हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अहंकारामुळे गैरसमजूत. मानवाला अहंकारामुळे निसर्गाबद्दल गैरसमज आहे. त्याला त्याच्या बुद्धीची घमेंड आहे. आपण प्रकृतीवर जय मिळवला आहे असा त्याला मिथ्या अभिमान आहे. निरनिराळे वैज्ञानिक शोध लावून अनेक क्षेत्रातील विज्ञान शोधून त्याने प्रगती केली आहे. अर्थातच ही भौतिक प्रगती आहे. पशूंप्रमाणे वेगाने पळण्याची मानवाला नैसर्गिक देणगी नाही. पक्ष्यांप्रमाणे त्याला अवकाशात उडण्याची नैसर्गिक कला नाही. जलचर प्राण्यांच्या प्रमाणे त्याला पाण्यात तरण्याची आणि राहण्याची नैसर्गिक कला अवगत नाही. तरीही आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने भौतिक वस्तू जगताचा कौशल्याने उपयोग करून रस्त्यावरील वाहनांचा, हवेतील विमानाचा, पाण्यातील बोटीचा शोध लावला आहे. आता तो जमिनीवर, अवकाशात, पाण्यात लीलया संचार करतो. इतकेच नव्हे तर तो पृथ्वीच्या बाहेर चंद्रावरही स्वारी करून आला आहे. इतर ग्रहांवरही जाण्याचा त्याने चंग बांधला आहे. निसर्ग, प्रकृती आपल्या मुठीत ठेवून तिला आपल्या तालावर नाचवीन अशी त्याला घमेंड आहे. परंतु हे सर्व जाणून निसर्ग स्मितहास्य करतो. प्रकृती गालातल्या गालात मंद हास्य करते. हत्ती आपल्या मस्तीत जात असतो. त्याच्या पाठीवर माशी बसते आणि मोठ्या तोऱ्यात गर्जना करते की मी हत्तीला माझे वाहन केले आहे. त्या हत्तीला पत्ताही नसतो की त्याच्या पाठीवर माशी बसली आहे. निसर्गाचे, मानवाचे बाबत असेच होत असते. निसर्गात मानव काही बदल करतो आणि यशस्वीपणे निसर्गावर जय मिळवल्याची घोषणा करतो. निसर्गाला याची कल्पनाही नसते. परंतु निसर्गात कुठेतरी खाज सुटते आणि ती खाज मानवाने केलेल्या उपद्व्यापामुळे आहे असे समजायच्या आधीच भूकंप होतो. सुनामी लाटा येतात, ढगफुटी होते, वादळ होते आणि ती खाज शमते. यात मानव फार उद्ध्वस्त होतो. त्याला हे सर्व सावरायला काही पिढ्या मोजाव्या लागतात. मानवाला काही पाहिजे असते, त्यासाठी तो प्रयत्न करतो आणि त्याला जे हवे असते तसे घडते. अशा वेळी मानवाला वाटते की हा त्याच्या बुद्धिमत्तेचा जय आहे, हे त्याच्या कर्तृत्वाचे फळ आहे. वास्तवात कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच वेळ येते. परंतु कावळ्याला वाटते की त्याच्या वजनाने त्याची फांदी मोडली. त्याला त्याच्या शक्तीचा गर्व होतो. कोणी ज्ञानी याने सत्य सांगितले तर ते त्या कावळ्याला रुचत नाही. तो त्या ज्ञानी यालाच वेढ्यात काढतो. ज्ञानी मानवाला त्याची मर्यादा ओळखायला आणि जाणायला सांगतात. ऋतू, ग्रहमंडल, भूकंप, सुनामी इत्यादी सर्व ती त्या निसर्गाची, प्रकृतीची ताकद आहे. ती मानवी शक्तीच्या आणि बुद्धीच्या आवाक्याबाहेर आहे. वैश्विक शक्ती स्वयंभू आणि अमर्याद आहे. वैज्ञानिक शोध लावून मानव आत्मतत्व तयार करू शकत नाही. तो आत्म्यापर्यंत पोहोचूही शकत नाही. परंतु आत्यंतिक अहंकारामुळे, गैरसमजामुळे मानव हे जाणून घेऊ इच्छित नाही. निसर्ग, प्रकृती निर्विकार. निसर्ग, प्रकृती निर्विकार आहे. तिच्यासाठी तमाम वस्तू जगत समान आहे. ती निर्जीव वस्तू जगताबाबत जो व्यवहार करते तोच व्यवहार ती सजीव सृष्टीबाबत करते. निसर्ग सजीव किंवा निर्जीव असा भेद करत नाही. येथे सर्व वस्तू जगताला एकच एक न्याय आहे. पाऊस जसा निर्जीव दगडांवर कोसळतो तसाच तो झाडांवरही कोसळतो आणि पशु पक्षी, मानव यावर कोसळतो. सुनामी दगड, झाडे, पशु पक्षी आणि मानव आपल्या लाटेच्या तडाख्याने लोळवतात आणि ओढून नेतात. त्यांना जलसमाधी देतात. कोणाचा मृत्यू झाला तर पशुपक्षी किंचित चलबिचल तरी होतात. जन पळभर हाय हाय म्हणतात. निसर्गाला, प्रकृतीत कोणाचा मृत्यू झाला आहे याचाच पत्ता लागत नाही. तो सदा निर्विकार, स्थितप्रज्ञ आहे. लाओत्से म्हणतो की स्वर्ग आणि पृथ्वी परोपकारी, दयाळू होऊन आवेशात येऊन काहीही कृत्य करत नाहीत. पेंढा भरलेल्या कुत्र्याप्रमाणे सर्वच वस्तू जगताशी ती व्यवहार करतात. निसर्ग, प्रकृती यांना भावभावना नाहीत. ती कसल्याही प्रभावाखाली येत नाहीत. ती त्यांच्या नियमांप्रमाणे वर्तत असतात. त्यामुळे काय उलथापालथ होत आहे याची त्यांना पर्वा नसते.
कारण जी उलथापालथ होते ती करण्यासाठीच त्यांचे त्याप्रमाणे वर्तन असते. जमिनीत अति खणले की निसर्ग भूकंप करून पुन्हा समतोल साधण्यासाठी पाऊल उचलतो. प्रकृती सुनामी म्हणून बिघडलेला समतोल सांभाळण्याचा प्रयत्न करते. हे असे त्यांच्या मर्जीने होत असते. आपण त्यांच्या हातातील हतबल कठपुतली भावले आहोत. त्यांनी नाचवावे आणि आपण नाचावे. तेथे आपल्या मताला मुळीच किंमत नाही. पेंढा भरलेल्या कुत्र्याप्रमाणे आपण आहोत. पेंढा भरलेल्या वाघाला सुरुवातीला काही काळ लहान मूल घाबरते तरी पेंढा भरलेल्या कुत्र्याला तेही घाबरत नाही. तसेच आपले आहे. आपण स्वतःला अत्याधुनिक वैज्ञानिक समजतो, फार ताकदवान समजतो, महाप्रगल्भ बुद्धिवान समजतो, परंतु निसर्गाला आपण कागदी वाघ आहोत. प्रकृती आपल्याला पेंढा भरलेल्या कुत्र्याप्रमाणे वागवते, कारण त्यांना पक्के माहीत आहे की मानव कितीही बुद्धिमान असला तरी तो निसर्गावर किमया करू शकत नाही. तो प्रकृतीवर राज्य करू शकत नाही. जसा निसर्ग येईल तसेच त्याचे स्वागत करण्यापेक्षा मानव जास्त काहीही करू शकत नाही. प्रकृती जशी वर्तन करेल त्यापुढे मान तुकवण्यापेक्षा मानव जास्त काही करू शकत नाही. निसर्ग, प्रकृती आपल्यासाठी दया दाखवू शकत नाही किंवा आपल्याबाबत कठोरही होत नाही. ती त्यांची ती वर्तत असतात. त्यात आपला फायदा होतो आणि आपल्याला वाटते की आपण निसर्गावर जय मिळवला. यात आपला तोटा होतो तेव्हा आपल्याला वाटते की निसर्ग कोपला. हा भ्रम असतो. हरि ओम.